हॅलो. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग जरा वेगळा असणार आहे, कारण की आजचा ब्लॉग आपण करतोय मराठीमध्ये आणि एक स्पेशल डे आज होणार आहे. बघूया काय होते आजच्या दिवसामध्ये. आणि जर तुम्हाला कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला मराठीमध्ये ब्लॉग बघायला आवडेल की हिंदीमध्येच आवडतो. कमेंट करून सांगा, पुढचे ब्लॉग तसेच येणार. गाईस, तर हा होता स्पेशल डे आपला. सिद्धार्थ दादा आलेला इथे, झाले थोडं बोलणं वगैरे केलं आम्ही मस्त आणि फोटो वगैरे काढलेत. आता त्यासोबतच आम्ही निघतोय पुढे, बघूया आजचा दिवस कसा जातो. गाईस, तर निघालो आता आम्ही. ही पुढची गाडी जी चालली आहे ना, त्याच्यामध्ये सिद्धार्थ जाधव आहे आणि आम्ही सर्व या गाडीमध्ये आहेत. तर आता बघूया, त्यांच्या मागे मागे चाललोय. आजचा पूर्ण दिवस त्यांच्यासोबतच असणार आहे. चला बघूया आजच्या दिवसामध्ये अजून काय काय घडामोडी होतात. गाईस, तर आता पोहोचलो आम्ही कल्याणमध्ये आणि चाललो आहे त्यांच्या मागे मागेच. बघूया पहिले कुठेच थांबताय आता. तर गाईज इथे थांबलो आहे आता. एक कोणाला तरी मीटिंग आहे तिथे अटेंड करतायत ते मीटिंग झाली की लगेच आम्ही निघणार आहोत. बहुतेक आम्ही आता साईडवर सुद्धा घेऊन जाणार आहोत दादाला, की तिथे आमची साईडवर कसं काम चालू आहे ते सुद्धा दाखवायचं आहे त्याला. गाईज, तर आम्ही आलो साईडवर. ते अजून तिकडेच आहेत मीटिंगमध्ये आणि आम्हाला जबरदस्त भूक लागलेली म्हणून आम्ही पुढे निघून आलो. आता काहीतरी खातो, मग ते इकडे येणार आहेत, मग तेव्हा बघूया पुढे. गाईज, तर जेवण आलाय, पार्सलवाला आलाय. शुभम त्याला घेऊन फिरतोय नुसतं इकडे तिकडे इकडे तिकडे. हा आलाय आमचा पार्सलवाला. गाईज, तर आम्ही बिर्याणी आणली आहे आणि दाल तडका आणलाय व्हेजमध्ये. तर बसलोय जेवायला. चलो भेटूया जेवणानंतर. गाईज, तर फायनली सिद्धार्थ दादा आलाय आतमध्ये, बसलाय राहुलसोबत. मीटिंग चालू आहे आणि आम्ही बाहेर बसलो इथे. जस्ट आलाय, आपण 10 मिनटं झालेत. गाईज, तर आता इथे प्रोजेक्ट बघायला आलो आहे. आता सिद्धार्थ दादा स्वतः आला आहे प्रोजेक्ट बघायला. आपला 22 माळ्याची जी बिल्डिंग होणार आहे ती बघण्यासाठी. वरनं टेरेसवरनं व्ह्यू बघतोय आपण आता इथे पूर्ण. आणि इकडे व्ह्यू जो आहे ना, खूप छान व्ह्यू आहे. तर दादाला ह्या साईडचा व्ह्यू आवडला आहे. गाईस, तर साईडवरनं निघालो आहे. दादाने साईड बघितली आणि साईड खूप आवडली आहे दादांना. आणि आता आम्ही सरळ निघालो त्यांच्याबरोबर टिटवाळ्याला गणपती मंदिरामध्ये आम्ही दर्शन करायला चाललो आहे त्याच्यासोबत आता. तर चला टिटवाळ्यामधलं दर्शन तुम्हाला दाखवतो कसं होतं आज. गाईस, तर पोहोचलोय आता मंदिराजवळ. आता फक्त एवढंच की दादा उतरलं किती लोक सेल्फी काढला येतील ना ते बघायचंय बाबा आता. कारण की अचानक आलोय आम्ही डायरेक्ट आता. आणि पब्लिक पण आहे टिटवाळ्याच्या आज मंदिरामध्ये, पब्लिक पण आहे खूप. तसा फोन केला आम्ही मंदिरामध्ये. चला बघूया. गाईस, तर उतरलोय आता इथे आणि सरळ आता आपण आलोय मंदिराजवळ. तर आलेत सर्वजण, घ्यायला आलेत आता दादाला. दादा उतरले, काय रस्ते बोलतो. तरी खूप गर्दी तरी होते, कशी तरी करतोय गर्दी कमी आता. एक 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 जण वाढतायत. तर आता लवकरात लवकर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आम्ही. बॅक साईडने डायरेक्ट आता एंट्री करतोय आम्ही आतमध्ये.
गाईज तर आता निघालो आम्ही टिटवाळा मंदिरामधनं आणि सिद्धार्थ आपण दुसरी अजून मीटिंग आहे त्याची पर्सनल, तर तो तिकडे गेलाय आता आणि आम्ही आता निघतोय घरच्या दिशेला. गाईज तर फायनली पोहोचलो मी राहुलच्या ऑफिसला, म्हणजे राहुलच्या घरी. आणि आजचा दिवस तर खूप सुंदर होता. सिद्धार्थ दादासोबत खूप एन्जॉय केला, खूप मस्त मजा आली, टिटवाळा दर्शन वगैरे झालं. आणि दुसरी गोष्ट की हा ब्लॉग मी पूर्णपणे मराठीमध्ये बनवलेला, तर मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा की हा ब्लॉग तुम्हाला आवडला का आणि मराठीमध्ये पुढे कंटिन्यू करू का. जर कमेंट आले तर नक्कीच मी मराठीमध्ये, माझी पण इच्छा आहे की मराठीमध्येच करावा पूर्ण ब्लॉग. मी उद्यापासून मराठीच करणार आहे, पण तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला की मराठीमध्ये कंटिन्यू करायचा की हिंदीमध्ये कंटिन्यू करायचा. आणि आजच्या दिवसाचे ब्लॉग मी आज इथंच संपवतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.